नारायणगाव या ठिकाणी आलेले आहे. तर माझी मावस भाऊजाई आहे, त्यांना मी अमृत ज्यूस दिला होता. तर त्यांना तो कशा पद्धतीने रिझल्ट आला आहे तो त्यांच्या तोंडून तुम्ही ऐका. तर वहिनी तुमचं नाव सांगा. मी सुनीता रोहिदास घोलप, राहणार नारायणगाव. माझा ॲक्सिडेंट झाला होता 1 मार्चला. तेव्हापासून मी खूप डॉक्टर केले, खूप औषधं खाल्ली, पण मला काही रिझल्ट जाणवला नाही. जेव्हापासून मी हे अमृत रियान ज्यूस चालू केलं तेव्हापासून मला खूप छान रिझल्ट वाटला. मला खूप छान फरक आहे. माझ्या 5 जागी फ्रॅक्चर होतं, मला वागता येत नव्हतं, उभं राहता येत नव्हतं. पण मी जसं ही अमृत ज्यूस चालू केला आहे तेव्हापासून मला खूप छान रिझल्ट आलेला आहे. मी स्वतः हे वापरलं आहे, मला त्याचा 100% रिझल्ट आलेला आहे. मला मूळव्याधाचा त्रास होता तोही माझा बंद झालेला आहे. हातापायांना मुंग्या यायच्या तेही बंद झालेल्या आहेत. पायाच्या शिरा माझ्या हे व्हायच्या अशा नाही का गोळ्या आल्यासारख्या व्हायच्या, पण आता माझा तोही त्रास माझा बंद झालेला आहे पूर्ण. मी 15 दिवस 1 बॉटलमध्येच मला एवढा फरक जाणवला आहे. मी अजून 4 बॉटलचा हा कोर्स पूर्ण करणार आहे. हे मी पूर्ण किट माझ्या नंदेकडून घेतलेलं आहे. मला त्याचा रिझल्ट 100% आहे. तुम्ही स्वतः वापरून पहा. मीही वापरले, त्याचा रिझल्ट 100% आहे. डॉक्टरांना एवढे पैसे 10-5 हजार घालवण्यापेक्षा तुम्ही हे 5 बॉटलचं एक किट वापरून बघा. रिझल्ट अगदी 100% येणार म्हणजे येणारच. तर वहिनी तुम्ही कशा पद्धतीने घेताय अमृत ज्यूस? मी सकाळी उठल्या आमुषापोटी घेते, 15 मिली घेते. त्याच्यातले ते 2 त्यांनी मला 20-25 ml जे झाकण दिलं त्यात 15 मिली टाकून 2 झाकण्या त्याच्यात पाणी टाकते, गरम कोमट पाणी, आणि पिते. आणि संध्याकाळी जेवणाच्या आधी 1 ते 1.5 तास आधी घेते. आणि पोट पण खूप छान साफ होतं त्याने, फ्रेशनेसपणा वाढतो. पित्ताचा त्रास माझा पूर्ण बंद झालेला आहे तेव्हापासून. मग हे तुम्ही घेताय तर हे प्रत्येकाने घेतलं पाहिजे का? घेतलंच पाहिजे. मी म्हणते डॉक्टरांना एवढले ते औषधांना पैसे घालवण्यापेक्षा, कॅन्सरवर आपल्या हृदयावर परिणाम होण्यापेक्षा हे अगदी म्हणजे असं नाही का काय म्हणतात त्याला, आयुर्वेदामधलं आहे. हे सर्वांनी घेतलंच पाहिजे अशी माझी सर्वांना कळकळीची विनंती. तुम्ही डॉक्टरच्या गोळ्या खाण्यापेक्षा तुम्ही हे अमृत रियान ज्यूस एकदा तरी घेऊनच पहा. ओके.